नमस्कार, मी वृषाली पाटील. आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी. बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथून वनपरिक्षेत्र उमरखेड संदर्भात आतापर्यंत केलेल्या तक्रारीची चौकशी व कार्यवाही झाली नसल्याबाबत 22 जानेवारी 2024 ते जानेवारी 24 पर्यंत साखळी उपोषण व धरणे आंदोलन याचाच आढावा घेतला आहे आमचे एक्सप्रेस न्यूज मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर यांनी. नमस्कार, मी शिवाजी देवसरकर. आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी. आपण आता सध्या आहोत उमरखेड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि या ठिकाणी उपोषणाला काही पत्रकार बांधव बसलेले आहेत. त्यांची अशी मागणी आहे की उमरखेड येथे वनपरिक्षेत्रामध्ये जे तक्रारी केल्या आहेत त्याची आतापर्यंत चौकशी कुठेही झाली नाही आणि ती चौकशी कुठे थांबली असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. त्यासाठी ते या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आपण सोबत आहेत उपोषण करते डॉक्टर आंबेजोगाईकर साहेब. काय सांगाल, कशा संदर्भात हे उपोषण आहे? मागील अनेक दिवसापासून वन विभागामध्ये चाललेल्या घोटाळ्याची आम्ही वारंवार तक्रारी केलेल्या आहे, परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही तक्रारीची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. आता पहा, मरसूळ बीट मध्ये 433 434 कंपार्टमेंट मध्ये लाखो रुपयाचं सागवान जळून खाक झालं. यामध्ये सुद्धा त्यांचाच अहवालामध्ये 3 लाखाच्या वरचं नुकसान झालेलं आहे, परंतु त्यामध्ये एका वनरक्षकाला त्यांनी फक्त निलंबित केलं आणि बाकीच्या सर्व कर्मचाऱ्याला सोडून दिलेलं आहे. तसेच कृष्णापूर मेट या ठिकाणी 815 कंपार्टमेंट मध्ये सर्वे नंबर मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आलेलं आहे. त्याचे सुद्धा आम्ही तक्रार केल्या, त्याची सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केलेली नाही. तसेच याच ठिकाणी 7 कोटी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड करण्यात आली होती आणि त्यांच्या अहवालाप्रमाणे 80 ते 90% झाडे जिवंत आहेत असा त्यांचा अहवाल सांगतो. परंतु 2018-19 मध्ये लावलेल्या ह्या बांबू वनामध्ये आतापर्यंत एक सुद्धा झाड जिवंत नाही आणि ही शासनाची जी योजना आहे हे पूर्णपणे फेल झालेली आहे आणि या कर्मचाऱ्यांनी मिळून खाल्लेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. याच्या आम्ही वारंवार चौकशीसाठी अर्ज केले, तक्रारी केल्या, परंतु अद्यापर्यंत चौकशी नाही झाली. म्हणून आम्ही आता 26 जानेवारीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही 23 तारखेपासून 24 तारखेपर्यंत 2 दिवस आम्ही साखळी उपोषण, धरणे आंदोलन आणि उद्यापासून उद्या 25 तारीख आम्ही आमरण उपोषण करत आहोत. जोपर्यंत आम्हाला या चौकशीची प्रत मिळत नाही किंवा चौकशी लागणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. काय सांगा राजेश भाऊ? आम्ही 23 तारखेपासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. थोडक्यात सांगा. आता 2 दिवस उपोषण साखळी उपोषण आहे. 25 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण करणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. तुमच्या अधिकाऱ्यासोबत काही बोलणं झालं का? तुम्हाला काही प्रतिसाद भेटत आहे का तिकडून? नाही, काही परिस्थिती हे झालेलं नाही आहे. धन्यवाद. हे होते उपोषण करते आणि यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या ज्या तक्रारी आहेत त्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. शिवाजी देवसरकर, एक्सप्रेस न्यूज, उमरखेड.